नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. सो हा व्हिडिओ एडिट करताना मला प्रचंड मजा येत होती. कारण खूप जास्त मेमरीज आम्ही त्या 15-20 दिवसामध्ये आमच्या बनल्या आहेत. आमच्या फॅमिलीज, फ्रेंड्सना आम्ही इतके भेटलो, इतक्या गप्पा गोष्टी झाल्या, इतकी मजा आली. आणि आहान पहिल्यांदाच सगळ्यांना भेटत असल्यामुळे सगळेजण वेळात वेळ काढून लांबून येऊन आम्हाला भेटलेले आहेत. त्यामुळे वी आर व्हेरी, व्हेरी, व्हेरी ग्रेटफुल. आणि आहानलाही तितकीच मजा आली. आणि आल्यानंतर लगबग सुरू होते की कुठे जायचं, कोणाला भेटायचं, कधीही आम्ही ऑलरेडी जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही लिटरली प्रत्येक दिवस लिस्ट बनवलेली की कोणत्या दिवशी कोणाला भेटायचं आणि त्याप्रमाणे आम्ही तसं भेटायला सुरुवात केलेली. पहिले 1-2 दिवस आम्ही थोडासा आराम केला कारण आहानला थोडासा टाईम डिफरन्समध्ये जेटलॅग होऊ शकतो. फार नाहीये पण तरी 4 तासाचा फरक आहे. त्यामुळे त्याच्या स्लीपिंग पॅटर्नमध्ये चेंज होऊ शकतो. उन्हाळा असल्यामुळे त्याला थोडंसं ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागू शकतो. या कारणाने आम्ही सुरुवातीचे 2-3 दिवस काहीच केलं नाही. त्यानंतर एका वीकेंडला आम्ही मस्त अशी छान ट्रिप अरेंज केलेली. का तर आम्ही नाही, माझ्या बहिणींनी अरेंज केलेली. आणि त्याचं कारणही खास होतं की एक तर आहानला 2 कारणं होती खरं तर. एक तर आहानला सगळ्यांना भेटायचं होतं. त्यानंतर आमची अॅनिव्हर्सरी होती. आमची अॅनिव्हर्सरी 21 फेब्रुवारीला होती आणि त्यासाठी आम्ही एक मस्त अशी ट्रिप प्लॅन केलेली. फार लांब नाही, मुरबाडला. मुंबईच्या फार लांब आम्हाला कुठे जायचं नव्हतं आणि त्यामुळे आम्ही मुरबाडला, जे मला वाटतं कल्याणच्या थोडंसं पुढे येतं. सो तिकडे माझ्या बहिणीने तिच्या ओळखीत एका फ्रेंडचा कोणाचा तरी विला होता. तर आम्ही तो बुक केलेला. खरं तर ब्लॉगिंग असं ॲज सच मी केलेले नाहीये. कारण कसं होतं की खूप वर्षांनी आम्ही भेटलेलो होतो सगळ्यांना एकत्र म्हणजे असं. आणि त्यात आहान पहिल्यांदा सगळ्यांना भेटत होता. आतापर्यंत तो फक्त व्हिडिओ कॉलवर सगळ्यांना बघितलं आणि त्याला फार असं काही कळणार आहे व्हिडिओ कॉलवर की कोण आजी आहे, कोण मावशी आहे किंवा कोण भाऊ आहे किंवा कोण मामा आहेत, काका आहेत. सो त्याच्यामुळे त्याची पहिलीच भेट होती आणि मला असं वाटलं की सगळ्यांनी एकत्र आलं तर आम्हालाही सगळ्यांना छान मजा करता येईल आणि त्यालाही सगळ्यांबरोबर वेळ घालवता येईल. कारण प्रत्येकाकडे जाणं शक्य नव्हतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी राहतं. त्यामुळे ही अशी कल्पना माझ्या डोक्यात आलेली आणि मग ती छान माझ्या बहिणींनी वर्कआउट केली. त्यामुळे असा मस्त प्लॅन झाला आमचा. आहानच्या कारणाने पुन्हा एकदा सगळे छान एकत्र आले आणि खूप मजा केली आम्ही. त्यामुळे ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघालच. सुरुवात करूया आमच्या दिवसाची. आम्ही निघण्याच्या आधी हनुमानाच्या देवळात गेलो कारण आहानला त्याला न्यायचं होतं आणि तिथून आमची सुरुवात झाली ट्रिपची. आम्ही जिथे आलो आहे ते आहे माझ्या कॉलनीतलं देऊळ हनुमानाचं. आणि माझा इथे जन्म झाला, मी वाढलो या कॉलनीत. आणि आज आहानला घेऊन येताना इथे इतकं छान वाटतंय, इतकं इमोशनल वाटतंय की या देवळात आम्ही खेळायचो लहानपणी वगैरे आणि तिथे आता आहान आलाय त्याच्या पहिल्या इंडिया व्हिजिटमध्ये. त्यामुळे इट्स व्हेरी इमोशनल. आम्ही 1.5 तासांनी वगैरे पोहोचलो आणि आमच्या स्वागतासाठी आमची फॅमिली, माझे सगळे नातेवाईक ऑलरेडी तिकडे पोहोचलेले होते आणि मग त्यांनी मस्त आमचं असं छानपैकी स्वागत केलं. दमला बिचारा. सुरुवातीला झोपला, नंतर उठला 1 तासाने. काय धमान चालली कुठे हो ना, मला ओळखतो की नाही मस्त पाहिजे. सगळ्यांचे चेहरे टिपतोय तो. सगळे सारखे वृषाली आहे. हो, सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर बघतो ना, माणसं सगळे आहेत व्हिडिओ कॉलवर दिसतात ती.
पोचल्यानंतर सगळेजण आहानला बघून इतके खुश झाले, इतके खुश झाले आणि आहानही अगदी सगळ्यांकडे गेला, न रडता, न घाबरता. कारण जनरली आपण खूप जास्त लोकं बघितली, आवाज बघितला, की थोडं लहान मुलं घाबरतात. पण आहानने तसं काही केलं नाही आणि त्यामुळे आम्हाला इतकं छान वाटलं आणि प्रत्येकाला त्याचं कौतुक वाटत होतं, की तो इतका छान सगळ्यांकडे जात होता, हसत होता. मोस्टली या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्या त्याच्या आज्याच बघाल. त्यात माझी एक आई आहे, जे तुम्ही काही पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये तिला बघितलंच असेल आणि त्यानंतर तिच्या सगळ्या बहिणी होत्या. तर त्या सगळ्या आहानला घेत होत्या. त्यानंतर संध्याकाळची वेळ आणि छानपैकी आम्ही इथे आता स्नॅक्स खातोय. मस्तपैकी छान गरमागरम भजी आणि चहा आणि हे सुख फक्त आणि फक्त आणि फक्त मुंबईतच मिळू शकतं किंवा इंडियामध्ये मिळू शकतं मी असं म्हणेन, की असं आयता चहा आणि छानपैकी गरमागरम भजी. फक्त पावसाची कमी होती, नाहीतर अजूनच मजा आली असती. A few moments later. आमच्यासाठी खरं तर हे सरप्राईज होतं. आम्हाला अजिबात माहिती नव्हतं, की आमची जी अॅनिव्हर्सरी आहे ती अशा पद्धतीनेही सेलिब्रेट होईल. इथे जे औक्षण करते ती माझी मामी आहे. तिने औक्षण केलं. त्यानंतर प्रत्येकाने आम्हाला गिफ्ट्स दिले. मलाही खूप सारे गिफ्ट्स मिळाले. प्रचंड गिफ्ट्स मिळाले आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी इथे छानपैकी केक कापला. हॅपी वेडिंग हे काय? पनीर चिली पनीर चिली. आज व्हेज एवढे दोनच डिश मध्ये नाही अजून सर्व करूया असं म्हणतात. फोटो काढताय ना ए दुर्गा हे येईपर्यंत आम्ही फिएस्टा. माझ्या दोन्ही भाच्यांची धमाल चालू होती. त्यांना फार उत्सुकता होती, की हा जो पुष्करच्या हातात कॅमेरा आहे तो इतका छोटा काय आणि ते कसं असतं आणि कसं बोलतात वगैरे याची सगळ्याची त्यांना उत्सुकता होती आणि त्यामुळे पुष्कर पण इथे छानपैकी त्यांचा इंटरव्ह्यू घेत होता. तर तो तुम्ही आता बघालच. तुझं नाव काय पूर्ण सांग. नाही सांग तू. आदेश विक्रम सावंत. येस. कितवीत आहेस? विथ स्टँडर्ड? सीनियर केजी. हां. आणि हा कोण आहे तुझ्या पाठी? श्रीहान कोण आहे तुझा? फ्रेंड नाही आहे, बिग ब्रदर आहे. मग श्रीहान कितवीत आहे? थर्ड स्टँडर्ड. हां. आज तुम्ही कुठे आलात दोघंही? आम्ही आलोय मुरबाड गावला. येस. गुड जॉब. माझं नाव श्रिया बी आहे थर्ड मध्ये. माझ्या बहिणीचं नाव आद्या, माझ्या भाऊचं नाव आदिश आणि छोट्या भाऊचं नाव आहान. व्हेरी नाईस. आम्ही आहान, पुष्कर काका आणि ऋषाली मावशीसाठी त्यांना भेटायला आलं होतं. ते दोघं स्वित्झर्लंडवरनं इंडियाला पोचले. व्हेरी नाईस. ते पहिले बॉम्बेला त्यांच्या आजोबांच्या घरी होते आणि नंतर आले इथे. व्हेरी नाईस. बोलायचं आवडतं, फुटबॉल, क्रिकेट, लॉकिंग किक, मला सगळे धावायचे गेम्स आवडतात. आणि फुटबॉल तू फॉलो करतो म्हणजे बघतो मॅचेस वगैरे? नाही, मी खेळतोस? आणि आरिश तुला आवडतं फुटबॉल? येस. आवडतो? खेळतोस तू? फुटबॉल आणि बॅटबॉल. बॅटबॉल पण? अरे वा. आणि तुमच्या एक बेस्ट फ्रेंडचं नाव सांगा. आणि तो तुमचा बेस्ट फ्रेंड काय? नाही एकच मी तुला सांगेन. दोन सांगू? नाही एक म्हणजे एक. हां. माझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव स्मरण, तो फोर्थला काय आहे. नाव? स्मरण. स्मरण. हां. तो फोर्थला आहे. पण तोच का तू निवडला? एवढे तुझे बेस्ट फ्रेंड असतात?
काय असं तो बेस्ट काय म्हणजे तो तुला हेल्प करतो? हा म्हणजे एकदा माझ्यावर ती आम्ही असंच बसत होतो, हा. नाहीतर कुठली तरी बाईक पडली माझ्यावर, बाईक पडली? हा. स्मरणे पकडलं कसं तरी. हो, ही हेल्प यू. हा, म्हणून तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे. गुड पकडलं तरी काय. गुड. आणि हरीश, तू काय म्हणशील? तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? My best friend is Ian. पूर्ण अशी आपली फॅमिली एकत्र छान जेवण करायला बसली आहे, हे बघूनच इतकं मनाला समाधान वाटतं आणि इतकं 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 छान वाटत होतं. हे जे गेट टुगेदर पूर्वी आमचे व्हायचे, तर ते आज किती वर्षांनी होत आहेत, त्यामुळे मला खूप 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 छान वाटत होतं. आम्हा भावंडांना काहीही झोप येत नव्हती, त्यामुळे आम्ही आमची जी पोरं आहेत ती सगळी आम्ही आमच्या आई वडिलांकडे सुपूर्त केलेली, की तुम्ही त्यांना झोपवा आणि तुम्हीही त्यांच्यासोबत झोपा आणि आम्हाला आमचा थोडासा मोकळा निवांत वेळ मिळू दे. त्यामुळे आम्ही मस्त सगळी भावंड आणि त्यांचे पार्टनर्स सगळे छानपैकी आम्ही बाहेर गप्पा मारत बसलेलो. छान बाहेर मस्त प्लेझंट वातावरण होतं. मस्तपैकी आम्ही भुताच्या गोष्टी सांगायला लागलो आणि इतकी धमाल आली. इट्स वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल नाईट आउट मी म्हणेन. ते झाल्यानंतर आम्ही मस्त पहाटे 4 वाजता सगळेजण झोपलो. The next morning. सगळे स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी थांबलेले. कधी एकदा सकाळ होते आणि सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरतायत आणि मला फारसं स्विमिंग पूलमध्ये तेवढी मजा नाही येत. दुसरी गोष्ट, आहान झोपला होता. जर तो उठला असता तर आम्ही दोघंही पाण्यात असतो, तर मग त्याला सांभाळायला माणसं होती, पण उठल्यानंतर कसं आहे त्याला थोडीशी मी किंवा पुष्कर लागतो. त्यामुळे मग कोणाला तरी परत बाहेर यावंच लागलं असतं. त्यामुळे मी अव्हॉइडच केलं, की मी मस्त तुमचे फोटोज, व्हिडिओज काढते. तुम्ही छानपैकी पाण्यात एन्जॉय करा. सगळ्यांनी मस्त स्विमिंग पूलमध्ये धमाल केली. काय कर ग, काय कर ग, कितीला उठलीस? 11. काय केलंस काल रात्री? नाईट आउट. काय कर, येऊ दे काय. हा, 4 वाजता झोपलो, 11 वाजता उठलो. काय कर, तू कुठे चालली? पूलमध्ये. चहा गरम आहे. संध्याकाळी आम्ही निघणार होतो 5-5:30च्या दरम्यान, पण दुपारच्या वेळेत झोपायचं नाही, कोणीही झोपायचं नाही असं आमचं ठरलं होतं आणि त्यामुळे काय करायचं, तर आम्ही हाऊजी आणली होती. सो आता आम्ही इथे हाऊजी खेळतोय आणि हाऊजी हा गेम मला इतका आवडतो, भयंकर आवडतो, खूप मजा येते खेळायला. एकही हाऊजी मला लागली नाही का पुष्करला लागली नाही,
पण खूप 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 धमाल आली आणि माझ्या सगळ्या मावशांपासनं, मामापासनं, लहान मुलांपर्यंत सगळे जणांनी पार्टिसिपेट केलेलं. काही लोकांना तर म्हणजे माझ्या मावशांना वगैरे तर ते कधी फार खेळले नाहीयेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा पहिलाच नवीन गेम होता. पण त्यांना सांगितलं गेलं आणि प्रत्येकाने तो इतक्या मस्तपणे एन्जॉय केला. जे लकी आहे तिथे माझं नाव दिसतं. 435 काढले. दिसे काकांचे सगळे येत आहेत. जल्दी पाय होणार आहे. हो 282. 28 आहे 55 82 बरोबर 87. लोक काका जरा हात लावा द्यायला. एकपट लागलाय. प्रत्येक लाईन मध्ये एक एक आलंय चालेल. इज इक्वल टू नो नशीब. बरं पुढचा स्वामी समर्थ. रेडी का? 41 41. जरा असा बस फिर. नको काढूच बोलते तू. हो मग शेवटी तो क्षण आलाच जिथे आम्हाला सगळ्यांना आता बाय म्हणावं लागतंय. आम्ही सगळेजण निघालो परतीच्या प्रवासाला आणि प्रत्येकाला बाय करताना इतकं मला भरून आलेलं. 2 वर्षांनी दुरावलेली नाती पुन्हा एकदा घट्ट झाली. कधी कधी असं वाटतं की आनंद म्हणजे काय तर फक्त आपल्या माणसांसोबत असणं. अशी थोडक्यात ही छोटीशी आमची ट्रिप होती मुरबाडची. अ स्मॉल वेकेशन और वीकेंड गेटवे असं म्हणू शकतो. आय होप माझ्या जितका मी एन्जॉय केला हा व्हिडिओ एडिट करताना तितकाच तुम्हालाही बघायला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.